नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. खरं म्हणजे जेजुरीत आहे मी, वेगळ्या कारणासाठी आलो आहे. पण आज बीडमध्ये परळीत एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली आहे आणि ती घडामोड महाराष्ट्रानं समजून घेतली की आपल्याला दिवंगत संतोष देशमुख यांच्या खून खटल्यामध्ये आजचा दिवस का निर्णायक आहे ते लक्षात येईल. काय झालं आज? खंडणी व्यवहारामध्ये अडथळा निर्माण केल्यामुळं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या करण्यात आली होती, त्या प्रकरणात आज एक महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान विशेष सरकारी वकील श्री उज्ज्वल निकम यांनी माध्यमाशी त्यानंतर बोलताना सांगितलं की या प्रकरणामध्ये आरोपीवरती अधिकृतपणे खटला निश्चिती झालेली आहे आणि ज्यावेळेला चार्जेस फ्रेम होतात त्याला कायदेशीर भाषेमध्ये खूप महत्त्व असतं. कारण इथून पुढे काय काय होणार आहे आणि किती लवकर हा खटला निकाली निघू शकतो या दृष्टीनं आपल्याला लक्षात येईल. खरं म्हणजे आरोपीकडून खटला लांबवण्याचा प्रयत्न सुरू होता, तरी न्यायालयानं त्याला आळा घातला आणि आज चार्जेस फ्रेम झाले. ते चार्जेस फ्रेम होणं म्हणजे काय हे कायदेशीरदृष्ट्या मी तुम्हाला सांगेन आणि म्हणून पुन्हा विनंती आहे की या संदर्भातले अत्यंत सूक्ष्म असे तपशील महाराष्ट्राला आम्ही सांगितलेले आहेत. त्यामुळे हे व्हिडिओ तर तुम्ही शेवटपर्यंत बघाच, पण याचं कायदेशीर विश्लेषण करा. तुमचं काय मत आहे ते व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आज बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यामध्ये जी तीव्र संतापाची लाट उसळली होती, अत्यंत क्रूर पद्धतीनं ही हत्या करण्यात आली होती आणि त्या संदर्भामध्ये एक SIT स्थापन झाली, बरेच आरोप प्रत्यारोप झाले. मग जामीन साठी अर्ज केला वाल्मिक कराडनं. त्या अर्जाला ज्यावेळेला रिजेक्शन आलं तर तो अर्ज 59 पानाचा जेव्हा न्यायालयाने आपलं मत नोंदवलं आहे, तो इंग्रजी भाषेतला, तोही माझ्याकडे आहे आणि ते समजून घेऊन मी तुम्हाला सांगतो की आज हा चार्ज फ्रेम होण्याचा अर्थ काय आणि जेव्हा वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला गेला तेव्हाच ह्या प्रकरणातला निवाडा जवळपास स्पष्ट झाला आहे का. पण आज आपण हेच लक्षात घेऊ की चार्जेस आर फ्रेमिंग ऑफ चार्जेस, आरोप निश्चितीचा अर्थ काय असतो. का मी असं म्हणतोय की आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. या टप्प्यावरती 3-4 गोष्टी आपण स्पष्ट करूया. एक, हत्यामागचं कारण न्यायालयीन टप्प्यावरती स्पष्ट झालेलं आहे. खंडणीच्या व्यवहारामध्ये अडथळा निर्माण केल्यामुळं हत्या झाली. याचा अर्थ असा की तपास यंत्रणांनी जे मांडलेले मुद्दे होते, जो मोटिव्ह वगैरे जो सांगितला होता, तो न्यायालयीन पातळीवरती आता स्पष्ट होताना दिसतो आहे. आणि प्राथमिक स्वरूपामध्ये न्यायालयाने हे गृहीत धरले की या हत्या प्रकरणामध्ये नेमकं कारण काय. ही अपघाती किंवा अचानक झालेली हत्या नसून प्रीमेडिएटेड म्हणजे पूर्वनियोजित असा हा गुन्हा आहे असं न्यायालयाला प्रथमदर्शनी वाटते. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, मकोका न्यायालयात हे जे आरोप निश्चित झालेत, आत्ता न्यायालयाने काय म्हटलंय की न्यायालयाने वाल्मिक कराडसह सगळ्या आरोपीवरती आरोप निश्चिती केली आहे. म्हणजे हा टप्पा का निर्णायकी आहे, तर आता हा खटला पूर्ण सुनावणीच्या टप्प्यात इथून प्रवेश करतो आहे. आता इथून पुढं काय सुरू होईल तर साक्षीदार, पुरावे, उलट तपासणी, ज्याला क्रॉस एक्झामिनेशन आपण म्हणतो, ते सुरू होईल. आणि यावेळेला आजपासून खटल्याची खरी लढाई सुरू झालेली आहे. आरोपीचा जो खटला लांबवण्याचा प्रयत्न होता, म्हणजे वारंवार अर्ज करणं, आरोप निश्चितीला विरोध करणं, तांत्रिक मुद्दे उपस्थित करणं, हे मुद्दे आता न्यायालयाने उडवून लावलेले आहेत. आता न्यायालयाने हे फेटाळल्यामुळं आता आजपासून वेगवान सुनावणीला वाव मिळालेला आहे. फ्रेमिंग ऑफ चार्जेस होणं म्हणजे अत्यंत सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की आरोपी विरुद्ध खटला चालवण्या एवढे ठोस असे प्राथमिक पुरावे उपलब्ध आहेत आणि त्या पुराव्याच्या आधारावरती आता हा टप्पा इथपर्यंत आला आहे. त्याचा क्रम कसा लागला आहे, FIR दाखल झाला, तपास झाला, चार्जशीट झाली आणि आता आरोप निश्चिती झाली. आता पुढं होईल ती साक्षीदार तपासणी, अंतिम युक्तिवाद आणि मग निकाल. आरोपी निश्चिती होणे म्हणजे आरोपी खटल्यातून सुटला नाही किंवा तो दोषी आहे असं नव्हे. पण आता काय, न्यायालय हे पाहिल की आरोपी विरुद्ध गुन्हा केल्याचा संशय निर्माण होईल इतपत पुरावा आहे का. जर हो असेल तर आरोप निश्चिती होते. म्हणजेच प्राथमिक पुरावे वाल्मिक कराड आणि इतर सर्व आरोपींच्या हे जे चाटे वगैरे जी मंडळी होती त्यांच्या विरोधामध्ये प्राथमिक पुरावे आहेत असं आता न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून आजचा दिवस हा महत्त्वाचा होता. आता आरोपी पुरावेच नाहीत असं म्हणू शकत नाही. खटला पूर्ण लढावा लागतो. शिक्षा होण्याची शक्यता कायदेशीरदृष्ट्या प्रत्यक्षात येते. आणि याच्यामध्ये जो मकोका लावलेला होता तो संघटित गुन्हेगारी आहे, कट आहे, आर्थिक गुन्हा आहे, दीर्घकालीन कारावास आणि जन्मठेप व्हावा इथपर्यंतचा पुरावा आहे असं याचा अर्थ होतो. आज जे उज्ज्वल निकम म्हणाले याचा अर्थ असा की सरकारचा खटला मजबूत आहे,
जलद न्यायासाठी न्यायालयाची साथ मिळते आहे आणि आरोपींच्या विलंब नाट्यावरती ब्रेक लागला आहे. आणि मी ज्या 58 पानाचं विश्लेषण केलं होतं, जो बेल ॲप्लिकेशन होतं ते जेव्हा रद्द केलं तेव्हा कोर्टाने काय म्हटलं आहे बघा. न्यायालयाचं विश्लेषण आणि निरीक्षण मी तुमच्यासाठी समरी काढलेली आहे. 1, भक्कम पुरावे आहेत का? तपासादरम्यान प्रथमदर्शनी जबाब, कॉल डेटा रेकॉर्ड्स ज्याला CDR आपण म्हणतो, हत्येचे 23 व्हिडिओ, त्याच्या क्लिप्स, फॉरेन्सिक अहवाल यासारखे तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे समोर आलेले आहेत, जे वाल्मी कराड यांचा या गुन्ह्यातला सहभाग स्पष्ट करतात. मुद्दा क्रमांक 1 जो न्यायालयाने सांगितला आहे. मुद्दा क्रमांक 2, मकोका संदर्भामध्ये आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ज्याला मकोका म्हणतो आपण अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. या कायद्याचा कलम 21(4) नुसार जामीन मिळवण्यासाठी ज्या 2 अटी होत्या, जे ट्विन कंडिशन होती, त्या पूर्ण होणं आवश्यक होतं. त्या अटी कोणत्या होत्या? तर आरोपी दोषी नसल्याचं न्यायालयीन प्राथमिकदृष्ट्या समाधान होणं. न्यायालयाचं म्हणणं आहे की आम्हाला असं वाटतं की आरोपी हा दोषी आहे. नंबर 2, जामिनीवर असताना आरोपी पुन्हा गुन्हा करणार नाही याची खात्री असणं. न्यायालयाचं असं म्हणणं आहे की ह्या गुन्हेगारांचा इतिहास आहे. वाल्मी कराड आणि इतर आरोपीसह गेल्या 10 वर्षामध्ये खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि खंडणी यासारखे 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत, ज्यापैकी 8 गुन्ह्याची न्यायालयाने दखल घेतली. आणि म्हणून न्यायालय असं म्हणतंय की आरोपीनं समाजातील कायद्याचे भय संपवून दहशत निर्माण केली आहे. वाल्मी कराड हा या प्रकरणातला संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार आहे. हे प्रथमदर्शनी सिद्ध होत आहे. त्याच्याविरुद्ध पुरावे अत्यंत गंभीर आहेत. वरील सर्व बाबी विचारात घेऊन औरंगाबाद खंडपीठानं वाल्मी कराड याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आजचा दिवस अत्यंत क्रुशियल आहे. जेव्हा चार्जिंग ऑफ फ्रेम ऑफ चार्जिंग होते किंवा ज्या आरोप निश्चिती होते तेव्हापासून आता कंटिन्युअस प्रोसेस सुरू झाली आणि संतोष देशमुख यांच्या प्रकरणातला 8 जानेवारीला उलट तपासणी आणि सगळ्या गोष्टी झाल्यानंतर खूप कमी काळामध्ये हा निवाडा येईल. फक्त बघायचं आहे हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे दुर्मिळात दुर्मिळ आहे का, आणि ते जर दुर्मिळात दुर्मिळ आहे असं सिद्ध झालं तर ह्या आरोपीला फाशीची शिक्षा होण्यापासून कुणीही वाचवू शकत नाही. जेजुरीत आहोत पण महत्त्वाचा घटनाक्रम तुम्हाला सांगितलं. थांबूया.